हां, बाईचं जगणं सोपं नसतं, अगदी खरं आहे. विनोदी अंगाने लेखन करणाऱ्या असल्यामुळे स्त्रियांवर होणारे विनोद हे प्रकर्षाने आपण समोर आणले, कारण ते वास्तव आहे. आधुनिक साहित्याने स्त्रीला केवळ त्यागमूर्ती न ठेवता व्यक्ती म्हणून चित्रित केले. जुन्या काळामध्ये सीता, सावित्री आदर्श होत्या. आता मात्र स्त्रीची इच्छा, राग, महत्त्वाकांक्षा दाखवल्या जातात. पण आता स्त्री पीडित नाही तर प्रतिकार करणारी नायिका म्हणून उभी राहते. थोडक्यात काय तर स्त्री साहित्याने स्त्रीला चूलमूलच्या बाहेर काढून तिचं माणूसपण अधोरेखित केलेलं आहे. आणि हेही वास्तव आहे की स्त्रीशिवाय साहित्य हे अपूर्ण आहे. आत्ताच उपस्थित झालेल्या ॲडव्होकेट लेखिका म्हणून अनुराधा येवले मॅडम उपस्थित झालेल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. आत्ता उपस्थित झालेल्या अनुराधा येवले मॅडम यांचा सत्कार शर्मिला रणधीर मॅडमला मी विनंती करते की आपण करावा. अक्षरांच्या ओळी मराठीच्या अमृताने भरली इथली झोळी. आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण या परिसंवादामध्ये आपण उपस्थित झालेले आहेत. मॅडम, मी आपणास विनंती करते की आपण आपले मत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी 17वे शब्दगंध साहित्यिक संमेलन आज आपल्या ऐतिहासिक नगरीमध्ये संपन्न होत आहे. आज आणि उद्या याचा मला सार्थ अभिमान आहे की मी या संमेलनाचा एक छोटासा भाग बनू शकले. मी प्रथमतः माझे आदरणीय आयोजक यांचे मी मनस्वी आभार मानते. आलेल्या सर्वांचे स्वागत करते. आणि या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित माझ्या दोन्ही गुरु, दोन्ही निलिमा मॅडम यांचंही मी खास करून कौतुक करते की खऱ्या अर्थाने आपण जेवणानंतर जसं डेझर्ट असतं तसं ते डेझर्टचं काम तुम्ही स्त्रीजीवनाचं म्हणजे स्त्रीजीवन हे चित्रण करून सांगणार आहात. मी नक्कीच साहित्यिक नाही. एक रोजच्या जीवनात माझा संपर्क, मी ॲडव्होकेट असल्यामुळे किंवा मी महिला बाल कल्याण समितीची सदस्य असल्यामुळे रोजच एखाद्या ना एखाद्या आरोपीशी येतो. त्यामुळे मी काय असं तुमच्यासारखं सुंदर वगैरे बोलू शकत नाही. समाजातल्या आदर्श नागरिकांशी संपर्क माझा कामाच्या जीवनात फार कमी येतो, कारण वकिलांचे क्लायंट कोण असणार आहेत ह्याचं काही सांगायची गरज आपल्याला वाटत नाही मला. तर असो, आज या ठिकाणी एक छोटंसं चित्रण मला मांडण्याची जी संधी दिली ती मी पुन्हा एकदा आयोजकांचं आभार मानते. आत्ताच निलिमा मॅडमनी खूप छान एक वाक्य बोललं, तर ते वाक्य खूप भावलं मनाला की कुठल्याही स्त्रीला स्वतःचं जीवन पाहिजे तसं जगायचं असेल तर तिला तिच्या स्त्रीत्वाशी आणि तिच्या बाईपणाशी आधी छोटासा लढा द्यावा लागतो. आणि कधी कधी आजूबाजूंच्या स्त्रीशी सुद्धा द्यावा लागतो बरं का. म्हणजे हे सुद्धा महत्त्वाचं चित्रण आहे. कोणी माना अगर नका मानू. आणि मी अभिमानाने सांगेल की आज या ठिकाणी पांडुळे मामा तुमच्या संमेलनामध्ये स्त्री जीवनाचं चित्रण हा जो महत्त्वाचा विषय तुम्ही घेतला आहे त्यासाठी तर पुन्हा एकदा मी सगळ्या स्त्रियांच्या वतीने तर आभार मानलच, पण माझ्या महिला भगिनी बघा किती आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा विषय त्यांनी सार्थ केलाय. असो, बोलण्यासारखं खूप काही आहे. खूप दोन्हीही दिग्गज माझ्या गुरु बोलणार, एक बोलल्या दुसऱ्या बोलणार आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण म्हणतो दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग, कधी संपणार नारी तुझा वनवास ग. आता ह्या स्त्रीचा वनवास जसं नाण्याला दोन बाजू आहेत. जर कल्पना चावला अंतराळात जाणारे स्त्री जर कल्पना चावला असेल तर खऱ्या अर्थाने काही रीतिरिवाज आणि रूढी परंपरामध्ये भरडणारी माझी स्त्री सुद्धा या समाजात वावरते. हे मान्य करणं म्हणजे वावगं ठरणार नाही, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल कटू सत्य म्हणून. स्त्री ही केवळ कुटुंबाचीच नव्हे तर अख्ख्या समाज रचनेची म्हणजे आधारशिला आहे. आणि स्त्रीचे चित्रणही बदलत चाललेले आहे. आधुनिक स्त्री साहित्यातील स्त्री ही फक्त त्यागमूर्ती
किंवा आदर्श गृहिणी म्हणून न राहता खऱ्या अर्थाने तिच्या भावना, तिचा संघर्ष, तिचे स्वप्न आणि तिचं स्वातंत्र्य या अस्तित्वाला स्त्रीच्या चित्रणाने, स्त्रीच्या अस्तित्वाने खरं तर पाहिलं तर हात घातलाय. आणि आपण बोलायचंच असेल स्त्री साहित्यावर तर स्त्रीचं साहित्य म्हणजे साहित्य आणि स्त्री जीवन हे अतिशय निकटचा संबंध आहे. म्हणजे जर नाण्याची एक बाजू स्त्री असेल तर दुसरं बाजू तिच्याबद्दल असलेलं साहित्य किंवा तिच्यासाठी असलेलं साहित्य आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब मानलं जातं. प्रत्येक व्यक्ती हे बघायला जात नाही की कुठं काय चाललंय, पण खऱ्या अर्थाने साहित्यामध्ये ती ताकद आहे की समाजाला समाजाचा स्वतःचा आणि आपल्या समोरच्याचा आरसा दाखवण्याची ताकद जर कशात असेल तर ती खऱ्या अर्थाने बंधूंनो, भगिनींनो फक्त आणि फक्त साहित्य. ते साहित्य म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जे प्राशन करल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. कारण स्त्री जे साहित्याचं दूध प्राशन करतं ते गुरगुरतंच आणि ते गुरगुरलेलं तेच खऱ्या अर्थाने समाजाचं चित्रण उभं करू शकतं आणि समाजामध्ये स्त्रीचं काय अस्तित्व आहे ते उभं करू शकतं. आपण पाहतोय की स्त्री तर तिचं दुसरं रूप आहे की त्याग, सहनशीलता, पवित्रता, तिच्या मनात असलेल्या भावना आणि मुख्यत्व आई, पत्नी, बहीण आणि सून, त्याचबरोबर समाजातील एक स्त्री वर्ग म्हणून ज्या वेगळ्या भूमिका स्त्री निभवत असते खऱ्या अर्थाने तिची ती तारेवरची कसरत असते. आणि त्या कसरतीला जर कोण साथ देत असेल किंवा ती कसरत कशी आहे किंवा ती कसरत म्हणजे काय हे जर कोण सांगायचा प्रयत्न करत असेल तर ते आपलं साहित्य आहे. आणि ते साहित्यिक आहेत की जे आपल्या साहित्यातून वारंवार माझ्या स्त्री जन्माला, माझ्या स्त्रिया, माझ्या भगिनींना मांडत असतात. या साहित्याबद्दल अजून जर काही बोलायचं असेल तर स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व विचार जे आहेत किंवा शिक्षण असेल, तिचं करिअर असेल, तिचं स्वाभिमान असेल, तिच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद असेल किंवा तिचा मानसिक संघर्ष असेल आणि स्वतःला ओळखणारी, स्वतःला शोधणारी जी स्त्री आहे ही जर कोण ओळख हिची जर कोण करून देत असेल तर ते हे आपलं साहित्य आहे आणि आपले साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्यामधून खऱ्या अर्थाने स्त्रीची ओळख आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण घर, करिअरचा समतोल राखणारी स्त्री पाहतो, समाजाच्या बंधनामधून सुद्धा स्वतःची स्वप्न पूर्ण करणारी स्त्री पाहतो. कधीतरी तुमच्यासारखी शिक्षक, डॉक्टर, कुठे ऑफिसमध्ये काम करणारी स्त्री, कधी माझ्यासारखी लहानसहान ॲडव्होकेट म्हणून वावरणारी, तर कधी आमच्या मैत्रीण बंडलू मॅडमसारखी अधिकारवाणीमध्ये असणारी स्त्री, तर कधी निलिमा मॅडम, आणि ज्यांनी आमचा सत्कार केला आणि ज्या भरपूर प्रमाणातल्या स्त्रियांनी आजच्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन केलं त्या माझ्या सगळ्या स्त्री भगिनी, माता भगिनी असतील. आणि त्यांचं चित्रण खऱ्या अर्थाने जर आपल्याला माहीत पडणार असेल तर ते फक्त आणि फक्त साहित्याद्वारे पडतं. आणि आज आपण पाहतोय की स्त्रीवादी विचार म्हणजे आधुनिक साहित्य हे स्त्रीला समानतेचा हक्क देणार आहे. नक्कीच पूर्वीपासून आपण पाहतोय, म्हणजे आपण म्हणतो का की आजच स्त्री सक्षम झाली, तर नाही. आज आपण पाहतोय राजमाता जिजाऊ मासाहेबांनी महाराज घडवले. राणी लक्ष्मीबाई असेल, राणी ताराराणी असेल, आपल्या म्हणजे दगडगोटे खाऊन पण स्त्री शिक्षणाचा हट्ट धरणाऱ्या सावित्रीबाई फुले असतील, पंडित रमाबाई असतील, अशा अनेक स्त्रिया म्हणजे अगदी राजमाता जिजाऊंपासून तर आजच्या कल्पना चावला आणि किरण बेदींपर्यंतच्या सर्व स्त्रिया यांचं जे काही माहिती किंवा यांचं जे काही चित्रण आहे मग ते आधुनिकतेपर्यंत आलेलं हे सर्व आपल्याला माहीत होतं ते फक्त साहित्यामधून. फरक एवढाच आहे की मी आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारची म्हणजे साहित्यिक नसताना एक विषय घेऊन येण्याचं खऱ्या अर्थाने कारण म्हणजे आपण पाहतोय की मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रामध्ये जर काही बघायला मिळत असेल तर माफ करा कटू सत्य आहे, पण स्त्रीची कुठली डेव्हलपमेंट बघायला मिळत नाही. स्त्रीची बाजू मांडणारी वकील म्हणून नक्कीच आमची डेव्हलपमेंट झाली आहे, परंतु ज्या स्त्रीचं आम्ही अस्तित्व मानतो मॅडम ते अतिशय दुःखदायक आहे, ते अतिशय वाईट आहे. आपण म्हणतो की लेखणीतूनच साहित्य बाहेर येतं का, तर नाही. आधी हाताला चटके मग मिळते भाकर हे स्त्री जीवनाचं जे काही वर्णन असेल किंवा कोणतेही वर्णन असेल, शांता शेळके असतील, गौरी देशपांडे असतील, विजय राजाध्यक्ष असतील, मालती बेडेकर असतील, यांनी जे काही स्त्रीचं चित्रण मांडलंय त्याच्यातून खऱ्या अर्थाने स्त्रीचं जीवन आपल्याला माहीत होतं. आणि स्त्रीच्या जीवनावर किंवा स्त्री चित्रण मांडणं हे साहित्यात किती महत्त्वाचं आहे याचं सुद्धा महत्त्व आपल्याला कळतं. पण मी ज्या क्षेत्रात काम करते
मी जाता जाता विनंती माझ्या साहित्यिकांना करणार आहे. सकाळी घडलेला इन्सिडंट आहे. जेव्हा तुम्ही म्हणताय की स्त्रीची खूप उन्नती झाली, प्रगती झाली, तेव्हा आज माझ्या एका 13 वर्षाच्या मुलीवर वडिलांकडून बलात्कार झालाय. माफ करा, हे व्यासपीठ नाहीये, परंतु जेव्हा तुम्ही स्त्री शक्तीचा जागर करता, स्त्री सक्षमीकरण मांडता, तेव्हा त्या स्त्री सक्षमीकरण मांडण्यामध्ये हे किती जरुरी आहे. जर माझी स्त्री अशी भरडत असेल आणि पायाखालची चप्पल म्हणून वागवली जात असेल, किंवा तिचं जीवन सुरू व्हायच्या आधीच, कळी ही उमलायच्या आधीच जर चिरडून टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर माझ्या मायबाप साहित्यिकांना माझी विनंती आहे की याच्यावर वारंवार लिहा. आज भावानी, चुलत्यानी, मामानी, शेजारच्या काकानी, आणि आज माझ्या पुढं वाईट चित्रण आलंय. सकाळी 7 वाजता लेक आली वडिलांनी केलेल्या बलात्काराची, 3.5 महिने प्रेग्नंट असलेली, कुठं नेऊन ठेवलाय समाज, आणि काय करतोय आपण, हे चित्रण खऱ्या अर्थाने साहित्यिकांनी मांडावं. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. मी पुन्हा एकदा आज मला जी काही संधी दिली त्यासाठी मी आयोजकांचे मनस्वी आभार मानते. आणि खऱ्या अर्थाने आधुनिक स्त्री ही साहित्यातून मांडली जाईल, मांडली गेली, आणि यापुढं जी साहित्यातून स्त्री मांडली जाईल त्याने खरंच समाजाचं चित्र बदललं, अशी एक छोटीशी अपेक्षा बाळगून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, खूप छान मॅडम. नाही की कुठं काय चाललंय, पण खऱ्या अर्थाने साहित्यामध्ये ती ताकद आहे की समाजाला समाजाचा, स्वतःचा आणि आपल्या समोरच्याचा आरसा दाखवण्याची ताकद जर कशात असेल तर ती खऱ्या अर्थाने बंधूंनो, भगिनींनो, फक्त आणि फक्त साहित्य. ते साहित्य म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जे प्राशन करल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, कारण स्त्री जे साहित्याचं दूध प्राशन करतं ते गुरगुरतंच, आणि ते गुरगुरलेलं तेच खऱ्या अर्थाने समाजाचं चित्रण उभं करू शकतं, आणि समाजामध्ये स्त्रीचं काय अस्तित्व आहे ते उभं करू शकतं. आपण पाहतोय की स्त्री तर तिचं दुसरं रूप आहे की त्याग, सहनशीलता, पवित्रता, तिच्या मनात असलेल्या भावना, आणि मुख्यत्व आई, पत्नी, बहीण आणि सून, त्याचबरोबर समाजातील एक स्त्री वर्ग म्हणून ज्या वेगळ्या भूमिका स्त्री निभवत असते, खऱ्या अर्थाने तिची ती तारेवरची कसरत असते. आणि त्या कसरतीला जर कोण साथ देत असेल, किंवा ती कसरत कशी आहे, किंवा ती कसरत म्हणजे काय, हे जर कोण सांगायचा प्रयत्न करत असेल तर ते आपलं साहित्य आहे. आणि ते साहित्यिक आहेत की जे आपल्या साहित्यातून वारंवार माझ्या स्त्री जन्माला, माझ्या स्त्रिया, माझ्या भगिनींना मांडत असतात. या साहित्याबद्दल अजून जर काही बोलायचं असेल तर स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व, विचार जे आहेत, किंवा शिक्षण असेल, तिचं करिअर असेल, तिचं स्वाभिमान असेल, तिच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद असेल, किंवा तिचा मानसिक संघर्ष असेल, आणि स्वतःला ओळखणारी, स्वतःला शोधणारी जी स्त्री आहे, ही जर कोण ओळख हिची जर कोण करून देत असेल तर ते हे आपलं साहित्य आहे, आणि आपले साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्यामधून खऱ्या अर्थाने स्त्रीची ओळख आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण घर, करिअरचा समतोल राखणारी स्त्री पाहतो, समाजाच्या बंधनामधून सुद्धा स्वतःची स्वप्न पूर्ण करणारी स्त्री पाहतो. कधीतरी तुमच्यासारखी शिक्षक, डॉक्टर, कुठे ऑफिसमध्ये काम करणारी स्त्री, कधी माझ्यासारखी लहानसहान ॲडव्होकेट म्हणून वावरणारी, तर कधी आमच्या मैत्रीण बंडलू मॅडमसारखी अधिकारवाणीमध्ये असणारी स्त्री, तर कधी निलिमा मॅडम, आणि ज्यांनी आमचा सत्कार केला, आणि ज्या भरपूर प्रमाणातल्या स्त्रियांनी आजच्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन केलं, त्या माझ्या सगळ्या स्त्री भगिनी, माता भगिनी असतील. आणि त्यांचं चित्रण खऱ्या अर्थाने जर आपल्याला माहीत पडणार असेल तर ते फक्त आणि फक्त साहित्याद्वारे पडतं. आणि आज आपण पाहतोय की स्त्रीवादी विचार म्हणजे आधुनिक साहित्य हे स्त्रीला समानतेचा हक्क देणार आहे. नक्कीच पूर्वीपासून आपण पाहतोय, म्हणजे आपण म्हणतो का की आजच स्त्री सक्षम झाली, तर नाही. आज आपण पाहतोय राजमाता जिजाऊ मासाहेबांनी महाराज घडवले, राणी लक्ष्मीबाई असेल, राणी ताराराणी असेल, आपल्या म्हणजे दगडगोटे खाऊन पण स्त्री शिक्षणाचा हट्ट धरणाऱ्या सावित्रीबाई फुले असतील, पंडित रमाबाई असतील, अशा अनेक स्त्रिया, म्हणजे अगदी राजमाता जिजाऊंपासून तर आजच्या कल्पना चावला आणि किरण बेदींपर्यंतच्या सर्व स्त्रिया यांचं जे काही माहिती किंवा यांचं जे काही चित्रण आहे,
मग ते आधुनिकतेपर्यंत आलेलं हे सर्व आपल्याला माहीत होतं, ते फक्त साहित्यामधून. फरक एवढाच आहे की मी आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारची म्हणजे साहित्यिक नसताना एक विषय घेऊन येण्याचं खऱ्या अर्थाने कारण म्हणजे आपण पाहतोय की मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रामध्ये जर काही बघायला मिळत असेल तर माफ करा कटू सत्य आहे, पण स्त्रीची कुठली डेव्हलपमेंट बघायला मिळत नाही. स्त्रीची बाजू मांडणारी वकील म्हणून नक्कीच आमची डेव्हलपमेंट झाली आहे, परंतु ज्या स्त्रीचं आम्ही अस्तित्व मांडतो मॅडम ते अतिशय दुःखदायक आहे, ते अतिशय वाईट आहे. आपण म्हणतो की लेखणीतूनच साहित्य बाहेर येतं का, तर नाही. आधी हाताला चटके मग मिळते भाकर, हे स्त्री जीवनाचं जे काही वर्णन असेल किंवा कोणतेही वर्णन असेल, शांता शेळके असतील, गौरी देशपांडे असतील, विजय राजाध्यक्ष असतील, मालती बेडेकर असतील, यांनी जे काही स्त्रीचं चित्रण मांडलंय त्याच्यातून खऱ्या अर्थाने स्त्रीचं जीवन आपल्याला माहीत होतं. आणि स्त्रीच्या जीवनावर किंवा स्त्री चित्रण मांडणं हे साहित्यात किती महत्त्वाचं आहे याचं सुद्धा महत्त्व आपल्याला कळतं. पण मी ज्या क्षेत्रात काम करते, मी जाता जाता विनंती माझ्या साहित्यिकांना करणार आहे. सकाळी घडलेला इन्सिडंट आहे. जेव्हा तुम्ही म्हणताय की स्त्रीची खूप उन्नती झाली, प्रगती झाली, तेव्हा आज माझ्या एका 13 वर्षाच्या मुलीवर वडिलांकडून बलात्कार झालाय. माफ करा, हे व्यासपीठ नाहीये, परंतु जेव्हा तुम्ही स्त्री शक्तीचा जागर करता, स्त्री सक्षमीकरण मांडता, तेव्हा त्या स्त्री सक्षमीकरण मांडण्यामध्ये हे किती जरुरी आहे. जर माझी स्त्री अशी भरडत असेल आणि पायाखालची चप्पल म्हणून वागवली जात असेल किंवा तिचं जीवन सुरू व्हायच्या आधीच, कळी ही उमलायच्या आधीच जर चिरडून टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर माझ्या मायबाप साहित्यिकांना माझी विनंती आहे की याच्यावर वारंवार लिहा. आज भावानी, चुलत्यानी, मामानी, शेजारच्या काकानी आणि आज माझ्या पुढं वाईट चित्रण आलंय. सकाळी 7 वाजता लेक आली, वडिलांनी केलेल्या बलात्काराची, 3.5 महिने प्रेग्नंट असलेली, कुठं नेऊन ठेवलाय समाज आणि काय करतोय आपण, हे चित्रण खऱ्या अर्थाने साहित्यिकांनी मांडावं. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. मी पुन्हा एकदा आज मला जी काही संधी दिली त्यासाठी मी आयोजकांचे मनस्वी आभार मानते. आणि खऱ्या अर्थाने आधुनिक स्त्री ही साहित्यातून मांडली जाईल, मांडली गेली आणि यापुढं जी साहित्यातून स्त्री मांडली जाईल त्याने खरंच समाजाचं चित्र बदललं, अशी एक छोटीशी अपेक्षा बाळगून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, खूप छान मॅडम. स्थापन केलेली आहेत. अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि नक्कीच या परिसंवादामध्ये आपण एक अध्यक्ष म्हणून आम्हाला छान असं मार्गदर्शन करता ही आशा आहे. धन्यवाद मॅडम. स्त्रियांमध्ये काम करणारी मी कार्यकर्ती आहे. गेली अनेक वर्ष एका कम्युनिस्ट कुटुंबात जन्म झाल्यामुळं मला जो वारसा माझ्या घरून लाभला त्या वारशामुळं मी स्त्रियांच्यामध्ये काम करू शकले, कामगारांच्यामध्ये काम करू शकले, कष्टकऱ्यांच्यामध्ये काम करू शकले आणि त्यातून जे पोषण मिळालं, जी जडणघडण माझ्या आयुष्यामध्ये झाली, त्यामुळं आज मी तुमच्यासमोर उभी आहे. आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण असा जो परिसंवाद आयोजकांनी या ठिकाणी आयोजित केला त्याच्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करते की हा परिसंवाद पहिला घेण्यात आला. याच्यानंतर अनेक परिसंवाद इथे होणार आहेत. मला वाटतं याच्यामागं कारण आहे या आयोजकांमध्ये एक सक्षम स्त्री आहे आणि जिच्या पुढाकाराने हा परिसंवाद सत्र जरी तिसलं असतं तरी देखील परिसंवाद पहिला आहे. त्यासाठी सर्वप्रथम आयोजकांचे मी आभार मानते. दुसरी गोष्ट, आधुनिक म्हणजे काय किंवा स्त्री जीवनाचं चित्रण ज्या आधुनिक काळामध्ये केलं जातं त्या संदर्भात आधुनिक काळासंदर्भातल्या काही व्याख्या आहेत. त्यातली एक व्याख्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. परंतु त्यापूर्वी इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमान जगताना भविष्याचा वेध घेणारी संस्कृती ही नेहमी समृद्ध होते. इतिहासातील चुका टाळून वर्तमानात चांगलं ते पुढं घेऊन जेव्हा आपण पुढं जातो तेव्हा एक सभ्य संस्कृतीचा त्या ठिकाणी उगम होतो. आणि याला अनुसरून आज या परिसंवादाच्या वेळी सर्वप्रथम
अहमदनगरमध्ये मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या शिक्षिका सिंथिया फरार, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीमाय, फातिमा, पंडिता ताराबाई शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पहिल्या मराठी संपादक तानुबाई बिर्जे, ज्यांनी सत्यशोधक वृत्तपत्र दीनबंधू हे 18व्या शतकात ज्यांनी संपादक म्हणून त्यांचं काम सांभाळलं, या सगळ्यांना नम्रतापूर्वक नमन करते, त्यांच्या कार्याला सलाम करते आणि या परिसंवादासंदर्भात माझी काही निरीक्षणं आहेत, काही टिप्पणी आहेत. अगदी थोडक्यात मी मांडणार आहे. मी अध्यक्ष आहे म्हटल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या आधीच्या जे 2 व्यक्त्या बोलल्या त्यांच्या भाषणाचं सार मला सांगायचं आहे आणि विषय संपवायचा आहे. पण मला आयोजकांनी सांगितलं नाही, आम्हाला तुम्हाला पण ऐकायचं आहे, तुमची मतं पण, तुमचे विचार पण या संदर्भातले ऐकायचे आहेत, म्हणून मी थोडंसं बोलणार आहे. आधुनिक काळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारताच्या संदर्भात आधुनिक काळ साधारणपणे ईस्ट इंडियाची कंपनी जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून साधारण सुरू होतो, अशी एक आधुनिक काळाची भारताच्या संदर्भातली व्याख्या आहे. आणि भारताला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा स्वातंत्र्यवरती संकल्पना आहे. एक गाजलेली जागतिक पातळीवरची लेखिका आहे सिमेन दी बुआ. तुम्ही सगळ्यांनी त्याचं नाव ऐकलं असेल, कारण ती जगभरात प्रसिद्ध आहे. तिचे कोटेशन्स, स्त्री मुक्तीची संकल्पना आणि स्त्रियांच्या बद्दलचं जे पहिलं चिंतन स्त्रीच्या दुय्यमत्वाचं जिने केलं, ती सिमेन दी बुआ असं म्हणते की वुमन इज नॉट बॉर्न बट शी बिकम्स वुमन. म्हणजे स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही लिंग सोडून, ती माणूस म्हणून जन्माला येते, परंतु इथली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती तिला स्त्री बनवते. हे एक फार महत्त्वाचं वाक्य सिमन दी बुआ बोलते. म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे माणूस म्हणून जन्माला आलेल्या स्त्रीवर पितृसत्तेने पुरुष वर्चस्वाची घातलेली बंधनं आणि पुरुषाच्या नजरेतून स्त्रीच्या आयुष्याकडं पाहिलं जावं, असं जे पुरुष सत्तेचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे आणि त्यामुळे स्त्रियांना जी दुय्यमत्वाची आयुष्य जगावं लागतं किंवा जी परिस्थिती तयार होते त्याबद्दल सिमेन दी बुआ बोलते आपल्याशी. जागतिक पातळीवरची जी परिस्थिती आहे तीच भारतात आहे. भारतात वेगळी नाही, किंबहुना जाती व्यवस्थेमुळे भारतामधली परिस्थिती अधिक बिकट आहे. पितृसत्ता आणि पुरुष वर्चस्व हे जगभरात सर्वत्र आहे. भारतात या जोडीला वर्णव्यवस्थाही आहे. स्त्रीचं अस्तित्व आणि विचार पुरुषाभोवती फिरतात. या संकल्पनेला छेद देण्याचे कार्य पाश्चात्य देशांमध्ये साधारण 1960च्या दरम्यान सुरू झालं आणि भारतात ते 1975 म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष सुरू झालं. त्यानंतर ते काम सुरू झालं असं बोललं जातं, परंतु तसं नाही, कारण आपल्या समाजामध्ये अनेक संत, कवी आणि कवयित्री आणि लेखिका अशा होत्या की ज्यांनी स्त्रियांच्या या परिस्थितीबद्दल, अतिशय विद्रोही संत कवयित्री होऊन गेल्या की ज्यांनी स्त्रियाच्या परिस्थितीबद्दल शेकडो काळ आधी मांडणी केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आपण भाग्य जरी असं म्हटलं नाही तर आपण वी आर ब्लेस्ड पीपल की असे संत कवी, असे संत लेखक भारताला लाभले. कानोपात्रा कवी संमेलन नुकतंच या ठिकाणी पार पडलं. निलिमाताई, मी आणि दोन निलिमांची जोडी तिथंही होती. कानोपात्रा किती रॅडिकल होती याच्याबद्दलचं वर्णन जर तुम्ही कधी वाचलं नक्की वाचा, की त्या काळामध्ये जे कानोपात्राने निर्णय घेतले आणि वेश्या व्यवसायात असणाऱ्या आईला सोडून ती विठ्ठलाच्या चरणी गेली. तर अशी एक परंपरा आपल्या भारतात, महाराष्ट्रात विशेष करून मराठी साहित्याला लाभलेली आहे. 1975 काळाच्या नंतर खूप स्पष्टपणाने स्त्रियांची परिस्थिती या जगात समोर आली आणि म्हणून 1975 साल हे साधारण स्त्री उत्थापनाचा विचार करण्याचं, त्याच्यात नवीन नवीन गोष्टी शोधण्याचं, स्त्रियांच्या आजच्या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या गोष्टींचा एक शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याचा काळ सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. 1975ला जे स्त्री
वर्ष सुरू झालं जागतिक महिला दिन, त्याची साक्षीदार आहे मी. भारतातलं महाराष्ट्रातलं पहिला जो एक मोठा उठाव पुणे येथे झाला. मी 11वीला होते, परंतु त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळालेली होती. त्याच्यामुळं 75 पासून आता बरोबर 50 वर्ष झाले. 50 वर्षाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले गेले. तर याचा एक आलेख जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अजून स्त्रियांच्या मुक्तीसंदर्भातलं काम देखील सुरू झालेलं नाही, इतके आपण मागं आहोत. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. आत्ता येवलेताईंनी जो प्रसंग सांगितला तो अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाहीत, त्याच्याबद्दल मी शेवटी बोलणार आहे. कारण आपल्या दोन ज्या मैत्रिणी बोलल्या त्या ज्या बोलल्या त्याचा आढावा घेणे एक अध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे माझं. तर बहिणाबाईंनी जे अरे संसार संसार आधी हाताला चटका तेव्हा मिळते भाकर अशा म्हणणाऱ्या बहिणाबाई आणि भारा तांबेंसारखे कवी त्या काळात म्हणायचे. म्हणजे त्यांची पत्नी देखली होती, तर ते म्हणायचे की तू माझं अंगण झाडती हे पाहून स्वर्गातले देवसुद्धा जळफळतील. या दोन अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या काळातल्या स्त्रियांबद्दल व्यक्त होणाऱ्या दोन वेगळ्या भावना म्हणजे स्त्रीचं दुःख आणि स्त्रीच्या सौंदर्याचं उदारीकरण किंवा उदात्तीकरण, अशा दोन प्रवाहांना किंवा अशा दोन अवस्थांच्या पलीकडे जाऊन स्त्रियांच्या पुरुषी दृष्टिकोनातून बाहेर पडून जे साहित्य लेखन झालेलं आहे ते साहित्य लेखन आधुनिक काळात झालं असं म्हणण्याचं धारिष्ट्य मी करीन. पुरुषी चष्मा काढून स्त्री स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहू लागली आणि यातून स्त्रीवादी साहित्य जन्माला आले. म्हणजे प्रदीर्घ काळ अस्तित्वात असलेल्या पितृसत्ताक समाजव्यवस्था जैविक लिंगभेदाला म्हणजे सेक्सला जे जन्मामुळं आपल्याला मिळतं स्त्री किंवा पुरुष किंवा ट्रान्सजेंडर त्याचं सांस्कृतिक लिंगभेदा म्हणजे जेंडरमध्ये जे स्वरूप दिलं गेलं ते आत्ताच्या काळात आधुनिक काळामध्ये बदलले आणि ज्याचं प्रतिबिंब आपण आधुनिक साहित्यामध्ये पाहतो. स्त्रीच्या गौम्य दुय्यमत्व असलेल्या सत्ता संबंधांना यांनी फाटा दिला. मग ती पुरुष सत्ता असो, मग ती जातीव्यवस्थेने लादलेली सत्ता असो किंवा ती वर्गव्यवस्थेने लादलेली सत्ता असो, आधुनिक साहित्यामध्ये विशेषतः स्त्रियांबद्दल लिहिलेल्या आणि समविचारी पुरुषांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये सुद्धा या परंपरागत गोष्टींना फाटा दिला गेला आणि त्यातून जे साहित्य निर्माण झाले त्यामध्ये स्त्रियांनी स्वतःचं वेगळं जग मांडलं. कदाचित यालाच स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल. स्त्री, पुरुष आणि पारलिंगी या तिन्ही समूहाने स्त्रियांविषयी लिहिलेल्या साहित्याचा यामध्ये समावेश होतो आणि स्त्रीवादी आणि पुरुष या दोघांनी लिहिलेले जे साहित्य आहे त्या साहित्याचा यामध्ये समावेश होतो. अर्थात अनुभवजन्य साहित्य स्त्रियांबद्दलचं या फक्त स्त्रियाच लिहू शकतात. आपण एक अतिशय विनोदी कथा निलिमाताईंनी आत्ता आपल्याला वाचून दाखवली, सांगितली. ती वरवर विनोदी वाटत असली तरी त्याच्यातला जो गर्भितार्थ त्यांनी शेवटी सांगितला की बाईसाठी कुठलीही गोष्ट अजिबात सोपी नसते. तिला पहिला लढा आपल्या बाईपणाशी द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर तिचं शिक्षण येतं. हे फार महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. हे जरी वरवर आपल्याला वाटत असलं की आपण हसतोच, आपण स्त्रियांवर विनोद झाले तरी आपण हसतो. कुठेतरी या विनोदाला टक्कर देण्यासाठी आणि ते विनोद थांबवण्यासाठी शिकलं पाहिजे. कुठेही ऐका, नवऱ्याने केलेल्या असू द्या, मुलांनी केलेल्या असू द्या, तुम्ही प्रवासात असताना तुमच्या कामाच्या ठिकाणी असताना जरी असे विनोद कुणी स्त्रियांवर केले तर त्यांना जागीच थांबवायला शिकलं पाहिजे. हे नक्कीच या कथेतून आपण शिकलं. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये ज्या प्रागतिक लेखकांचा, कवींचा आपण विचार करतो त्याची एक छोटीशी यादी मी देते तुमच्यासमोर, कारण त्यांची नावं या ठिकाणी घेणं या साहित्य संमेलनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर, ह ना आपटे, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वि स खांडेकर, पु ल देशपांडे, लक्ष्मीबाई टिळक, संजीवनी मराठे, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, विद्रोही कवी लेखक बाबूराव बागुल, नामदेव ढसाळ,
मल्लिका अमरशेख, अश्विनी धोंगडे, शैला सायनकर, विभावरी शिरूरकर, कुसुमावती देशपांडे, विजया राजाध्यक्ष, कमल देसाई, वसुधा पाटील, लीला श्रीवास्तव, उर्मिला शिरूर, नीलम गोरे, उर्मिला पवार, सुनीती आफळे, गौरी देशपांडे, कमल देसाई, अनिता काळे, तांबेकर, विभावरी शिरूरकर, गीता साने, यशोदाबाई भट, इंदिराबाई सहस्त्रबुद्धे, शांता शेळके, सहाना सूर्यवंशी, नारायण सुर्वे, भालचंद्र नेमाडे, नागनाथ कोथापल्ले, वाहरू सोनावणे, प्रज्ञा पवार, प्रतिभा इंगोले, पुरुषोत्तम तेळसाळकर, नजूबाई गावित, तारा भवाळकर, सुनीता सामत, नसीमा हुजूर, शिल्पा कांबळे, नीरजा, संगीता पुराणिक, गौरी कानेटकर, गौरी देशपांडे, मेघना पेटे, सिसिलिया कारवालो आणि अनुपमा उजगरे यांच्यासारखी खूप मोठी यादी या आधुनिक साहित्य लिहिणाऱ्या स्त्रियांची आणि पुरुषांची आपल्याला या आधुनिक काळात गेल्या 50 वर्षामध्ये मिळेल. यातली एक अत्यंत महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की यामध्ये कामगार, कष्टकरी, अल्पसंख्य, मुस्लिम, जैन आणि ख्रिश्चन यांचे साहित्याचं प्रतिनिधित्व करणारे साहित्य अतिशय कमी आहे. ज्या समाजरचनेने स्त्रियांना किंवा अल्पसंख्याकांना जीवन जगण्याचाच अधिकार दिलेला नव्हता, ते लिहिणार कुठून? त्यांना वाचायला मिळत नव्हतं, त्यांना शाळेत जायला मिळत नव्हतं, त्याच्यामुळं लिहिण्याचा प्रश्नच नव्हता. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाची संधी स्त्रियांना उपलब्ध झाली, त्याच्यानंतर ही सगळी विद्रोही मंडळी लिहू लागली आणि त्याच्यातून एक फार मोठी विद्रोही साहित्याची फळी उभा राहिली आणि त्याच्यामधलं स्त्रियांचं जे चित्रण आहे ते अत्यंत प्रभावीपणाने समोर आलेले. साहित्य समाजापासून वेगळं करता येत नाही. साहित्य हे त्या समाजाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रवाहाचं प्रतिबिंब असतं. पर्सनल इज पॉलिटिकल हे तुम्ही ऐकलं असेल. जे काही मत तुम्ही वैयक्तिकपणे व्यक्त करता ते राजकीय असतं, हे समजून घ्या. हे आपण बाह्यांनी समजून घेतलं असेल. नेहमी आपण म्हणतो की हा पक्ष काम करत नाही, तो करत नाही, किंवा मी या पक्षाची नाही किंवा या पक्षाची. राजकीय पक्ष या अर्थानं मी बोलते. पॉलिटिक्स इज समथिंग डिफरंट. तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाचे आहात किंवा नाही आहात असं म्हणता तेव्हा कुठल्या तरी पक्षाच्या तुम्ही विरोधात असता किंवा कुठल्या तरी पक्षाच्या बाजूने असता, किंवा तुम्ही याच्याबद्दल जेव्हा बोलतच नाही, मी राजकीय व्यक्ती नाही असं जेव्हा म्हणता तेव्हा देखील तुम्ही कुणाला तरी मूक पाठिंबा देत असता. त्याच्यामुळं पर्सनल इज पॉलिटिकल म्हणजे वैयक्तिक हे राजकीय आहे. या दृष्टीनं परंपरावादी ऐतिहासिक पुरुष केंद्रीय विश्लेषणाच्या मर्यादा ओलांडून आणि स्त्री दुय्यमत्वाच्या कक्षा पार करून हा राजकीय उद्देश आपल्याला साध्य करता येतो असे झोल मॅच नावाचे एक स्त्रियांच्या संदर्भात लिहिणारे लेखक म्हणतात. त्यामुळे स्त्रियांना स्वायत्तता, स्वातंत्र्य आणि अस्तित्व, समान अधिकार आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना समान भाग मिळण्याच्या प्रक्रियेतून जे साहित्य उदयास येते आणि आले ते आधुनिक साहित्य आहे. त्यातील काही प्रातिनिधिक नावं मी वर दिलेली आहे. तर या बदललेल्या साहित्य प्रवाहात आपल्याला काय दिलं आपण पाहिलं की मी थोडंसं कदाचित तुम्हाला बोरही होऊ शकते या गोष्टी, पण ह्या समजून घेतल्या पाहिजेत. याच्यासाठी समजून घेतल्या पाहिजेत की ज्या वेगवेगळ्या स्त्री म्हणून स्त्रियांबद्दलचा परिसंवाद आहे म्हणून मी स्त्रियांबद्दल बोलते. ज्या परिघात आपण वावरतो, कुटुंब असेल, आपला शेजार असेल, आपण कदाचित कामाच्या ठिकाणी, मग ते श्रमाचे काम करत असू, बौद्धिक काम करत असू, त्या ठिकाणी आपण वावरत असताना आपल्याबद्दल इतर स्त्रियांची किंवा पुरुषांची जो दृष्टिकोन असतो हा दृष्टिकोन का आणि कशामुळं तयार झाला हे जेव्हा आपण समजून घेतो, त्याच्यावर आपण विचार करतो, तेव्हा आपलं जगणं अतिशय सोपं होतं. हे आपण जर लक्षात घेतलं तर या अवघड वाटणाऱ्या गोष्टी समजून आपण जर घेतल्या तर निश्चित याच्यातून आपण आपल्या चक्रव्यूहातून बाहेर पडू. ही जी काही नवीन दृष्टी साहित्यातून साहित्य प्रवाहात आपल्याला काय दिसतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट जी आहे
की या साहित्याने पारंपरिक पितृसत्तेला विरोध केला. हे जे काही साहित्य आलेलं आहे समोर, याने पारंपरिक पितृसत्तेला विरोध केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिक्षण आणि स्वातंत्र्य या दोन प्रभावी जीवनमूल्यांविषयी स्वीकार झाला आणि त्यातून आलेली नवीन दृष्टी या साहित्यातून व्यक्त होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय विवाह संस्थेमध्ये जे काही अत्यंत गुंतागुंतीचे नातेसंबंधाचे प्रश्न आहेत आणि जिचा मुख्य बळी हा स्त्री आहे, त्या विवाह प्रश्नेवर या आधुनिक साहित्यामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले जे यापूर्वी कधीही उपस्थित झाले नाहीत आणि त्यातून मार्ग काढण्याचे विषय देखील या आधुनिक साहित्याने हाताळले. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लैंगिकता आणि जेंडर आणि याविषयीचं शहाणपण याची नवीन दृष्टी या आधुनिक साहित्याने दिली. स्त्रीच्या मानसिक विश्वाला एका नवीन रूपात पाहण्याची जाणीव या आधुनिक साहित्याने आणि विशेषतः ज्यामध्ये स्त्री जीवनाचे विश्व उलगडलेले आहे त्या मानसिक विश्वाला उजागर करणारे हे साहित्य नव्यानं पुढं आले. कुटुंबाची व्यवस्था लावण्यासाठी आणि दिवसभरचे कष्ट आणि कुटुंब सांभाळणे, त्यांचे संगोपन करणे, हे कष्ट जे दुय्यम मानले जातात, ज्याला आपण म्हणतो की हाऊसवाईफ आहे, त्या दुय्यम मानल्या गेलेल्या कष्टाला एका नवीन परिघात या साहित्यामध्ये ओढलं गेलं आणि हा एक संपूर्ण सर्वांग सुंदर विचार आधुनिक साहित्यामधून तयार झाला किंवा स्त्रीवादी साहित्यामधून तयार झाला. एक वेगळा प्रवाह हा उभा राहिला. दलित स्त्रीच्या संदर्भातही एक खूप मोठं वास्तव दलित स्त्रियांच्या साहित्यातून समोर आलं. आपल्याला माहिती आहे, आपण अनेकदा अनेक परिसंवादातून हे ऐकलं असेल की दलित स्त्री ही दुहेरी शोषणाची बळी आहे. स्त्री म्हणून ती पहिली बळी आहे आणि दलित समाज आपल्या जातीय उतरंडीत सगळ्यात शेवटची जो काही दलित म्हणून तिला सहन करायला लागतं दलितत्व, अशा दोन्ही पातळीवर ही स्त्री शोषणाची दुहेरी बळी आहे. आणि तिने देखील या साहित्यामध्ये प्रभावीपणे आवाज उठवला. या सगळ्या जमेच्या बाजू आधुनिक साहित्यात आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर ज्या काही महत्त्वाच्या 4-5 गोष्टीच मी सांगणार आहे तुम्हाला की ज्या या जडणघडीतून पुढे आलं. सगळ्यात पहिली, माय बॉडी माय राईट, माझं शरीर त्यावर माझा अधिकार आहे. आपल्याला माहिती आहे की स्त्रीच्या शरीरावर पारंपरिक पद्धतीने आजही पुरुषांचा म्हातारपणी, तरुण असताना आईवडिलांचा, लग्न झाल्यानंतर पतीचा आणि म्हातारपणी मुलांचा असा अधिकार असतो. परंतु ह्या नवीन आधुनिक संकल्पनेमध्ये माय बॉडी माय राईट म्हणजे तुम्ही जर उद्या आजारी पडला, तुम्हाला दवाखान्यात ठेवलं आणि तिथली जाचक ट्रीटमेंट जर नको असेल तर तुम्ही हे म्हणू शकता. माझ्या एका मैत्रिणीने हे केलं की ती म्हणाली, मला ह्या ट्रीटमेंटमधून जायचं नाही, मला तुम्ही घरी न्या. माय बॉडी माय राईट हे एक नवीन समीकरण या निमित्तानं पुढं आलं. दुसरं समीकरण जे पुढं आलं ते मानसिक वास्तव जे आहे त्याचा विचार या नवीन आधुनिक महिलांसंदर्भातील साहित्यातून पुढं आला. तिसरी गोष्ट जी पुढं आली ती आधुनिक स्त्री साहित्याने या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं. जे मी आता तुम्हाला सांगितलं याचं ॲनालिसिस झालं, जे पूर्वी होत नव्हतं. ते ॲनालिसिस या आधुनिक स्त्री साहित्यानं दिलं. आदर्श स्त्रीपासून स्वतंत्र व्यक्तिमत्व असा एक बदल या साहित्यानं दिला. स्त्रीवादी साहित्य आणि सामाजिक सुधारणा या चळवळीतून जन्माला आल्या. दलित स्त्री साहित्य जातीय वास्तवाची यामध्ये नोंद झाली आणि स्त्रीचे शरीर हे आधुनिक साहित्यात राजकीय व सामाजिक संघर्षाचे केंद्र बनले. त्याचप्रमाणे यापूर्वी पुरुष लेखक स्त्रियांबद्दल सहानुभूतीने लिहित होत्या, परंतु स्त्रीवादी साहित्यानं त्या एक स्वतंत्र मानसिक व्यक्ती आहेत या वेगळ्या भूमिकेतून लिहिलं गेलं. स्त्रीच्या मनाला आधुनिक साहित्यानं भाषा आणि शब्द दिले आणि ग्रामीण साहित्य हे स्त्रीचे श्रम आणि तिची दुय्यमता यावर बोलली गेली. आजच्या वर्तमानातील स्त्री साहित्यात सुरू झालेले हे जे नवीन प्रघात आहेत, भविष्य काळात देखील जागतिकीकरण
डिजिटल जीवन आणि मानसिक आरोग्य या सगळ्याच विचारांना स्त्रियांना आव्हान द्यावं लागणार आहे. आत्ताची परिस्थिती, पुढची परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण डिजिटल जगात आपण पाहतो, आपण सगळे फेसबुक वापरतो, व्हॉट्सअप वापरतो आणि या संपूर्ण वापरामध्ये आपल्याला की आपली आव्हानं नवीन आहेत. स्त्रियांवर ओपनली तुमच्या वॉलवर तुम्हाला अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं वाचायला मिळतं, लहान मुलांना वाचायला मिळतं. आणि मग आपण प्रगतीकडे चाललो आहे की या नेटच्या जगामध्ये आपल्या स्त्रियांच्या समोर नक्की कुठली आव्हानं आहेत, या सगळ्याचा विचार इथून पुढच्या काळामध्ये साहित्याला आणि पुरोगामी लोकांना करायला लागणार आहे. आणि यामुळं मी एक नक्की सांगेन की साहित्याचं स्वरूप इथून पुढच्या काळात निश्चितच बदलणार आहे आणि या चॅलेंजेसला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे स्त्रियांना. एक प्रश्न आला आहे, मी बोलते. क्षत्रिय मॅडमनी जे विषय मांडला आहे त्याच्यामध्ये स्त्रियांच्या संदर्भातलं साहित्य हे समाजाला दीपस्तंभासारखं शिक्षण देणारं असतं आणि ते समाज परिवर्तनाचं साधन आहे. स्त्रियांवर गेलेले जे जॉक्स आहेत किंवा त्यांच्यामध्ये विनोद केले जातात, याला विरोध केला पाहिजे, हे देखील त्यांनी सांगितलं. अनुराधाताईंनी एक अत्यंत हादरवणारी गोष्ट सांगितली. मला तुम्हाला सांगू द्या, न्यायाधारची स्थापना ज्यावेळी 20 वर्षापूर्वी केली, त्याची स्थापना माझ्या घरात झाली. माळीवाड्यात राहत होतो आम्ही. निर्मला चौधरीकडे मी ते काम दिले आता आणि ती अतिशय व्यवस्थित ते काम करते. न्यायाधारकडे आलेली पहिली केस सकाळी 7 वाजता नगरमधल्याच एका PhD करीत असलेल्या बापानी आपल्या 10 वर्षाच्या मुलीवर केलेल्या बलात्काराची पहिली केस न्यायाधारला पण आली. ताई तुम्ही फर्स्ट इयरला होत्या, ताई सांगतात. म्हणजे किती वर्षानंतर आज पुन्हा येवलेताईंनी आपल्याला सांगितलं, परिस्थिती तीच आहे. बाप मुलीवर बलात्कार करतोय, ही अनाकलनीय गोष्ट आहे. इतक्या वर्षात आपण किती पावलं पुढं गेलोय, किती मागं आलोय, याचा विचार या निमित्ताने आपल्याला करायला लागणार आहे. बालकल्याण समितीची मी सदस्य होते, जशा त्या आता आहेत. आणि इतकी भीषण परिस्थिती आहे की आम्हाला काही लिमिटेशन्स आहेत, आम्ही बोलू शकत नाही. कारण कायदा जो आहे त्याच्यामध्ये प्रोहिबिशन्स आहेत की काही गोष्टी बोलू शकत नाही. पण एक द्वितीय वर्ग जज म्हणून जेव्हा बालकल्याण समितीचं सदस्य म्हणून काम करत असतो, तेव्हा मी तर खूप वर्ष करू शकले नाही. अत्यंत विदारक परिस्थिती आहे. पण तुम्ही ज्या संख्येनं इथं जमला, तुम्ही ज्या शांततेने हे सगळं ऐकून घेतलं आणि हा जो परिसंवाद पहिला या शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये घेतला गेला, त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की बदल होणार आहेत. मी खूप आशावादी आहे की आपण बदलाच्या रस्त्यावर चाललेलो आहोत. आपण सगळ्या मैत्रिणी एकमेकींचे हात धरून अतिशय निडरपणाने या रस्त्यावर चालूया, ही शपथ आज या परिसंवादाच्या निमित्तानं घेऊया. आणि मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलावलं. काही गंभीर असतील गोष्टी ज्या मी बोलल्या, पण त्या बोलण्याची संधी या निमित्तानं इतक्या साऱ्या मैत्रिणींच्या समोर, इतक्या साऱ्या पुरुष मित्रांच्या समोर आणि सर्व सख्या सोयऱ्यांच्या समोर बोलण्याची जी संधी तुम्ही मला दिली, त्याबद्दल मी अतिशय अंतःकरणापासून, म्हणजे हा उपचाराचा भाग नाही, मनापासून मी तुम्हाला सगळ्यांना आणि विशेषतः आयोजकांना धन्यवाद देते. एक प्रश्न आहे, आधुनिक साहित्यातील स्त्री ही बदलत्या समाजाचे प्रतिबिंब आहे की समाजाला बदलणारी शक्ती आहे? माधुरी ताई मरकडांनी हा प्रश्न विचारला आहे. ताई, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की कुठलंही साहित्य हे त्या समाजाचं प्रतिबिंब असतं. साहित्य आणि माणूस किंवा साहित्य आणि लिहिणारी व्यक्ती ह्या दोन वेगळ्या असू शकत नाही. आपल्या आजूबाजूला घडणारं समाजकारण, आपल्या आजूबाजूला घडणारं राजकारण, आपल्या आजूबाजूला घडणारे सांस्कृतिक बदल, हे सगळे साहित्यात टिपले जाते. त्याच्याशिवाय साहित्याची निर्मितीच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं आधुनिक साहित्यात जी स्त्री आहे ही बदलत्या समाजाचं प्रतिबिंबही आहे आणि शब्दाच्या रूपानं हा समाज बदलण्यासाठी काम करणारी ते एक अतिशय
खंबीर असं हत्यार देखील आहे. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छिते. आपल्या सगळ्यांचे खूप आभार आणि संयोजकांचेही मनापासून आभार. माय बॉडी माय राईट्स हे नवीन समीकरण ह्या परिसंवादामध्ये आपल्याला मिळालं हे मात्र नक्कीच खरं. पूर्वीची स्त्री म्हटले की चूल मूल करणारी पण त्यागमूर्ती, कारण तिने स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, छंद, भावना या गोष्टींचा त्याग करून कुटुंबाला वाहून घेतलेलं असतं. आताची म्हणजे आधुनिक स्त्री चूल मूल समवेतच आहे, पण स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांना बरोबर घेऊन चालणारी, मार्गक्रमण करणारी, त्याला जपणारी, महत्त्वाकांक्षेने पूर्ण करणारी. आणि हेच बदलते चित्रण आजच्या साहित्यात आपल्याला दिसून येते. दुर्गा भागवत, गौरी देशपांडे, शांता गोखले, उर्मिला पवार, कविता महाजन, दया पवार लोखंडे यांनीही आपल्या लेखनामध्ये ही बदलती स्त्री आपल्या लेखनातून मांडलेली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे साहित्यातील प्रत्येक पैलू, मग धार्मिक, ग्रामीण, दलित, विनोदी असेल, यामध्ये आपल्याला स्त्रींचे रूप हे दिसतेच. कारण स्त्रीशिवाय साहित्य हे अपूर्ण. बाई पण सोपे नाही हे आपण म्हटलात हे अगदी खरं, कारण तिला सगळ्यात प्रथम स्त्रीपणाविरोधातच लढा द्यावा लागतो. साहित्याच्या प्रत्येक प्रकाराला, अंगाला स्पर्श करणारे साहित्य असेल तरी त्या स्त्रीपणाची झलक ही आपल्याला बघायलाच मिळते. साहित्य समाजापासून वेगळे करता येत नाही हे अगदी खरं आहे आणि करूही नाही, कारण साहित्य हा समाजाचा आरसा असतो. आपण आज जो परिसंवाद आयोजित केलेला होता, या परिसंवादामध्ये अतिशय छान असं आपण जे मत उलगडलेलं आहे किंवा आपला जो अभ्यासपूर्वक जे मांडलेलं आहे जे चित्रण अगदी खरं आणि वास्तव आहे. जिच्या विना सृष्टीचा हा डोलाराच अपूर्ण आहे, ती एक शक्ती, तीच एक प्रेमाचे संपूर्ण लेणे आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने ती गगनही भेदू शकते. स्त्री जेव्हा पेटून उठते तेव्हा इतिहास घडवते. आजच्या या परिसंवादामध्ये आदरणीय ॲडव्होकेट मॅडम अनुराधा येवले मॅडम, त्याचप्रमाणे प्राध्यापक लेखिका माननीय निलिमा क्षत्रिय मॅडम, त्याचप्रमाणे आजच्या या परिसंवादाच्या अध्यक्ष मॅडम, सेवानिवृत्त अधिकारी, समाजसेविका, उत्तम लेखिका आपल्या निलिमा मॅडम यांनी आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण, स्त्रीचे साहित्यातील स्थान कसे आहे, अजून काय बदल व्हावा, समाजाने जे स्थान कसे स्वीकारावे, स्त्रीमुक्तीसाठी साहित्याने अजून किती प्रगती करणे गरजेचे आहे याचे अभ्यासपूर्वक चिंतन आपल्यासमोर उलगडले आणि ते मांडले. त्याबद्दल मी ह्या तिघींचेही अतिशय मनपूर्वक आभार मानते. शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने मी खरंच आपले मनापासून आभार मानते आणि हा परिसंवाद संपला असं जाहीर करते. धन्यवाद. राजकीय प्रवाहाचं प्रतिबिंब असतं. पर्सनल इज पॉलिटिकल हे तुम्ही ऐकलं असेल. जे काही मत तुम्ही वैयक्तिकपणे व्यक्त करता ते राजकीय असतं, हे समजून घ्या. हे आपण बाह्यांनी समजून घेतलं असेल. नेहमी आपण म्हणतो की हा पक्ष काम करत नाही, तो करत नाही, किंवा मी या पक्षाची नाही किंवा या पक्षाची. राजकीय पक्ष या अर्थानं मी बोलते. पॉलिटिक्स इज समथिंग डिफरंट. तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाचे आहात किंवा नाही आहात असं म्हणता तेव्हा कुठल्या तरी पक्षाच्या तुम्ही विरोधात असता किंवा कुठल्या तरी पक्षाच्या बाजूने असता, किंवा तुम्ही याच्याबद्दल जेव्हा बोलतच नाही, मी राजकीय व्यक्ती नाही असं जेव्हा म्हणता तेव्हा देखील तुम्ही कुणाला तरी मूक पाठिंबा देत असता. त्याच्यामुळं पर्सनल इज पॉलिटिकल म्हणजे वैयक्तिक हे राजकीय आहे. या दृष्टीनं परंपरावादी ऐतिहासिक पुरुष केंद्रीय विश्लेषणाच्या मर्यादा ओलांडून आणि स्त्री दुय्यमत्वाच्या कक्षा पार करून हा राजकीय उद्देश आपल्याला साध्य करता येतो असे झोल मॅच नावाचे एक स्त्रियांच्या संदर्भात लिहिणारे लेखक म्हणतात. त्यामुळे स्त्रियांना स्वायत्तता, स्वातंत्र्य आणि अस्तित्व, समान अधिकार आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना समान भाग मिळण्याच्या प्रक्रियेतून जे साहित्य उदयास येते आणि आले ते आधुनिक साहित्य आहे. त्यातील काही प्रातिनिधिक नावं मी वर दिलेली आहे. तर या बदललेल्या साहित्य प्रवाहात आपल्याला काय दिलं आपण पाहिलं की मी थोडंसं कदाचित तुम्हाला बोरही होऊ शकते या गोष्टी, पण ह्या समजून घेतल्या पाहिजेत. याच्यासाठी समजून घेतल्या पाहिजेत की ज्या वेगवेगळ्या स्त्री म्हणून स्त्रियांबद्दलचा परिसंवाद आहे म्हणून मी स्त्रियांबद्दल बोलते. ज्या परिघात आपण वावरतो, कुटुंब असेल, आपला शेजार असेल, आपण कदाचित कामाच्या ठिकाणी, मग ते श्रमाचे काम करत असू, बौद्धिक काम करत असू, त्या ठिकाणी आपण वावरत असताना आपल्याबद्दल
इतर स्त्रियांची किंवा पुरुषांची जो दृष्टिकोन असतो, हा दृष्टिकोन का आणि कशामुळं तयार झाला हे जेव्हा आपण समजून घेतो, त्याच्यावर आपण विचार करतो, तेव्हा आपलं जगणं अतिशय सोपं होतं. हे आपण जर लक्षात घेतलं तर या अवघड वाटणाऱ्या गोष्टी समजून आपण जर घेतल्या तर निश्चित याच्यातून आपण आपल्या चक्रव्यूहातून बाहेर पडू. ही जी काही नवीन दृष्टी साहित्यातून साहित्य प्रवाहात आपल्याला काय दिसतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट जी आहे की या साहित्याने पारंपरिक पितृसत्तेला विरोध केला. हे जे काही साहित्य आलेलं आहे समोर, याने पारंपरिक पितृसत्तेला विरोध केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिक्षण आणि स्वातंत्र्य या दोन प्रभावी जीवनमूल्यांविषयी स्वीकार झाला आणि त्यातून आलेली नवीन दृष्टी या साहित्यातून व्यक्त होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय विवाह संस्थेमध्ये जे काही अत्यंत गुंतागुंतीचे नातेसंबंधाचे प्रश्न आहेत आणि जिचा मुख्य बळी हा स्त्री आहे, त्या विवाह प्रश्नेवर या आधुनिक साहित्यामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले जे यापूर्वी कधीही उपस्थित झाले नाहीत आणि त्यातून मार्ग काढण्याचे विषय देखील या आधुनिक साहित्याने हाताळले. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लैंगिकता आणि जेंडर आणि याविषयीचं सहानपण याची नवीन दृष्टी या आधुनिक साहित्याने दिली. स्त्रीच्या मानसिक विश्वाला एका नवीन रूपात पाहण्याची जाणीव या आधुनिक साहित्याने आणि विशेषतः ज्यामध्ये स्त्री जीवनाचे विश्व उलगडलेले आहे त्या मानसिक विश्वाला उजागर करणारे हे साहित्य नव्यानं पुढं आले. कुटुंबाची व्यवस्था लावण्यासाठी आणि दिवसभरचे कष्ट आणि कुटुंब सांभाळणे, त्यांचे संगोपन करणे, हे कष्ट जे दुय्यम मानले जातात, ज्याला आपण म्हणतो की हाऊसवाईफ आहे, त्या दुय्यम मानल्या गेलेल्या कष्टाला एका नवीन परिघात या साहित्यामध्ये ओढलं गेलं आणि हा एक संपूर्ण सर्वांग सुंदर विचार आधुनिक साहित्यामधून तयार झाला किंवा स्त्रीवादी साहित्यामधून तयार झाला. एक वेगळा प्रवाह हा उभा राहिला. दलित स्त्रीच्या संदर्भातही एक खूप मोठं वास्तव दलित स्त्रियांच्या साहित्यातून समोर आलं. आपल्याला माहिती आहे, आपण अनेकदा अनेक परिसंवादातून हे ऐकलं असेल की दलित स्त्री ही दुहेरी शोषणाची बळी आहे. स्त्री म्हणून ती पहिली बळी आहे आणि दलित समाज आपल्या जातीय उतरंडीत सगळ्यात शेवटची जो काही दलित म्हणून तिला सहन करायला लागतं दलितत्व, अशा दोन्ही पातळीवर ही स्त्री शोषणाची दुहेरी बळी आहे आणि तिने देखील या साहित्यामध्ये प्रभावीपणे आवाज उठवला. या सगळ्या जमेच्या बाजू आधुनिक साहित्यात आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर ज्या काही महत्त्वाच्या 4-5 गोष्टीच मी सांगणार आहे तुम्हाला की ज्या या जडणघडीतून पुढे आलं. सगळ्यात पहिली, माय बॉडी माय राईट, माझं शरीर त्यावर माझा अधिकार आहे. आपल्याला माहिती आहे की स्त्रीच्या शरीरावर पारंपरिक पद्धतीने आजही पुरुषांचा म्हातारपणी, तरुण असताना आईवडिलांचा, लग्न झाल्यानंतर पतीचा आणि म्हातारपणी मुलांचा असा अधिकार असतो. परंतु ह्या नवीन आधुनिक संकल्पनेमध्ये माय बॉडी माय राईट म्हणजे तुम्ही जर उद्या आजारी पडला, तुम्हाला दवाखान्यात ठेवलं आणि तिथली जाचक ट्रीटमेंट जर नको असेल तर तुम्ही हे म्हणू शकता. माझ्या एका मैत्रिणीने हे केलं की ती म्हणाली, मला ह्या ट्रीटमेंटमधून जायचं नाही, मला तुम्ही घरी न्या. माय बॉडी माय राईट हे एक नवीन समीकरण या निमित्तानं पुढं आलं. दुसरं समीकरण जे पुढं आलं ते मानसिक वास्तव जे आहे त्याचा विचार या नवीन आधुनिक महिलांसंदर्भातील साहित्यातून पुढं आला. तिसरी गोष्ट जी पुढं आली ती आधुनिक स्त्री साहित्याने या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं. जे मी आता तुम्हाला सांगितलं याचं ॲनालिसिस झालं, जे पूर्वी होत नव्हतं. ते ॲनालिसिस या आधुनिक स्त्री साहित्यानं दिलं. आदर्श स्त्रीपासून स्वतंत्र व्यक्तिमत्व असा एक बदल या साहित्यानं दिला. स्त्रीवादी साहित्य आणि सामाजिक सुधारणा या चळवळीतून जन्माला आल्या. दलित स्त्री साहित्य जातीय वास्तवाची यामध्ये नोंद झाली आणि स्त्रीचे शरीर हे आधुनिक साहित्यात
राजकीय व सामाजिक संघर्षाचे केंद्र बनले. त्याचप्रमाणे यापूर्वी पुरुष लेखक स्त्रियांबद्दल सहानुभूतीने लिहित होत्या, परंतु स्त्रीवादी साहित्यानं त्या एक स्वतंत्र मानसिक व्यक्ती आहेत या वेगळ्या भूमिकेतून लिहिलं गेलं. स्त्रीच्या मनाला आधुनिक साहित्यानं भाषा आणि शब्द दिले आणि ग्रामीण साहित्य हे स्त्रीचे श्रम आणि तिची दुय्यमता यावर बोलली गेली. आजच्या वर्तमानातील स्त्री साहित्यात सुरू झालेले हे जे नवीन प्रघात आहेत, भविष्य काळात देखील जागतिकीकरण, डिजिटल जीवन आणि मानसिक आरोग्य या सगळ्याच विचारांना स्त्रियांना आव्हान द्यावं लागणार आहे. आत्ताची परिस्थिती, पुढची परिस्थिती खूप वेगळी आहे, कारण डिजिटल जगात आपण पाहतो, आपण सगळे फेसबुक वापरतो, व्हॉट्सअप वापरतो आणि या संपूर्ण वापरामध्ये आपल्याला की आपली आव्हानं नवीन आहेत. स्त्रियांवर ओपनली तुमच्या वॉलवर तुम्हाला अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं वाचायला मिळतं, लहान मुलांना वाचायला मिळतं आणि मग आपण प्रगतीकडे चाललो आहे की या नेटच्या जगामध्ये आपल्या स्त्रियांच्या समोर नक्की कुठली आव्हानं आहेत, या सगळ्याचा विचार इथून पुढच्या काळामध्ये साहित्याला आणि पुरोगामी लोकांना करायला लागणार आहे. आणि यामुळं मी एक नक्की सांगेन की साहित्याचं स्वरूप इथून पुढच्या काळात निश्चितच बदलणार आहे आणि या चॅलेंजेसला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे स्त्रियांना. एक प्रश्न आला आहे, मी बोलते. क्षत्रिय मॅडमनी जे विषय मांडला आहे त्याच्यामध्ये स्त्रियांच्या संदर्भातलं साहित्य हे समाजाला दीपस्तंभासारखं शिक्षण देणारं असतं आणि ते समाज परिवर्तनाचं साधन आहे. स्त्रियांवर गेलेले जे जॉक्स आहेत किंवा त्यांच्यामध्ये विनोद केले जातात, याला विरोध केला पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं. अनुराधाताईंनी एक अत्यंत हादरवणारी गोष्ट सांगितली. मला तुम्हाला सांगू द्या, न्यायाधारची स्थापना ज्यावेळी 20 वर्षापूर्वी केली त्याची स्थापना माझ्या घरात झाली. माळीवाड्यात राहत होतो आम्ही. निर्मला चौधरीकडे मी ते काम दिलं आहे आता आणि ती अतिशय व्यवस्थित ते काम करते. न्यायाधारकडे आलेली पहिली केस सकाळी 7 वाजता नगरमधल्याच एका PhD करीत असलेल्या बापानी आपल्या 10 वर्षाच्या मुलीवर केलेल्या बलात्काराची पहिली केस न्यायाधारला पण आली. ताई तुम्ही फर्स्ट इयरला होत्या ताई सांगतात. म्हणजे किती वर्षानंतर आज पुन्हा येवलेताईंनी आपल्याला सांगितलं परिस्थिती तीच आहे. बाप मुलीवर बलात्कार करतोय ही अनाकलनीय गोष्ट आहे. इतक्या वर्षात आपण किती पावलं पुढं गेलोय, किती मागं आलोय याचा विचार या निमित्ताने आपल्याला करायला लागणार आहे. बालकल्याण समितीची मी सदस्य होते, जशा त्या आता आहेत. आणि इतकी भीषण परिस्थिती आहे की आम्हाला काही लिमिटेशन्स आहेत, आम्ही बोलू शकत नाही. कारण कायदा जो आहे त्याच्यामध्ये प्रोहिबिशन्स आहेत की काही गोष्टी बोलू शकत नाही. पण एक द्वितीय वर्ग जज म्हणून जेव्हा बालकल्याण समितीचं सदस्य म्हणून काम करत असतो तेव्हा मी तर खूप वर्ष करू शकले नाही. अत्यंत विदारक परिस्थिती आहे. मी ज्या संख्येनं इथं जमला, तुम्ही ज्या शांततेने हे सगळं ऐकून घेतलं आणि हा जो परिसंवाद पहिला या शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये घेतला गेला, त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की बदल होणार आहेत. मी खूप आशावादी आहे की आपण बदलाच्या रस्त्यावर चाललेलो आहोत. आपण सगळ्या मैत्रिणी एकमेकींचे हात धरून अतिशय निडरपणाने या रस्त्यावर चालूया, ही शपथ आज या परिसंवादाच्या निमित्तानं घेऊया. आणि मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलावलं. काही गंभीर असतील गोष्टी ज्या मी बोलल्या, पण त्या बोलण्याची संधी या निमित्तानं इतक्या साऱ्या मैत्रिणींच्या समोर, इतक्या साऱ्या पुरुष मित्रांच्या समोर आणि सर्व सख्या सोयऱ्यांच्या समोर बोलण्याची जी संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल मी अतिशय अंतःकरणापासून, म्हणजे हा उपचाराचा भाग नाही, मनापासून मी तुम्हाला सगळ्यांना आणि विशेषतः आयोजकांना धन्यवाद देते. एक प्रश्न आहे, आधुनिक साहित्यातील स्त्री ही बदलत्या समाजाचे प्रतिबिंब आहे की समाजाला बदलणारी शक्ती आहे? माधुरी ताई मरकडांनी हा प्रश्न विचारला आहे. ताई, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की कुठलंही साहित्य हे त्या त्या समाजाचं प्रतिबिंब असतं. साहित्य
आणि माणूस किंवा साहित्य आणि लिहिणारी व्यक्ती ह्या दोन वेगळ्या असू शकत नाही. आपल्या आजूबाजूला घडणारं समाजकारण, आपल्या आजूबाजूला घडणारं राजकारण, आपल्या आजूबाजूला घडणारे सांस्कृतिक बदल, हे सगळे साहित्यात टिपले जाते. त्याच्याशिवाय साहित्याची निर्मितीच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं आधुनिक साहित्यात जी स्त्री आहे ही बदलत्या समाजाचं प्रतिबिंबही आहे आणि शब्दाच्या रूपानं हा समाज बदलण्यासाठी काम करणारी ते एक अतिशय खंबीर असं हत्यार देखील आहे. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छिते. आपल्या सगळ्यांचे खूप आभार आणि संयोजकांचेही मनापासून आभार. माय बॉडी माय राईट्स हे नवीन समीकरण ह्या परिसंवादामध्ये आपल्याला मिळालं हे मात्र नक्कीच खरं. पूर्वीची स्त्री म्हटले की चूल मूल करणारी पण त्यागमूर्ती, कारण तिने स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, छंद, भावना या गोष्टींचा त्याग करून कुटुंबाला वाहून घेतलेलं असतं. आताची म्हणजे आधुनिक स्त्री चूल मूल समवेतच आहे, पण स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांना बरोबर घेऊन चालणारी, मार्गक्रमण करणारी, त्याला जपणारी, महत्त्वाकांक्षेने पूर्ण करणारी. आणि हेच बदलते चित्रण आजच्या साहित्यात आपल्याला दिसून येते. दुर्गा भागवत, गौरी देशपांडे, शांता गोखले, उर्मिला पवार, कविता महाजन, दया पवार लोखंडे यांनीही आपल्या लेखनामध्ये ही बदलती स्त्री आपल्या लेखनातून मांडलेली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे साहित्यातील प्रत्येक पैलू, मग धार्मिक, ग्रामीण, दलित, विनोदी असेल, यामध्ये आपल्याला स्त्रीचे रूप हे दिसतेच. कारण स्त्रीशिवाय साहित्य हे अपूर्ण. बाई पण सोपे नाही हे आपण म्हटलात हे अगदी खरं. कारण तिला सगळ्यात प्रथम स्त्रीपणाविरोधातच लढा द्यावा लागतो. साहित्याच्या प्रत्येक प्रकाराला, अंगाला स्पर्श करणारे साहित्य असेल तरी त्या स्त्रीपणाची झलक ही आपल्याला बघायलाच मिळते. साहित्य समाजापासून वेगळे करता येत नाही हे अगदी खरं आहे आणि करूही नाही, कारण साहित्य हा समाजाचा आरसा असतो. आपण आज जो परिसंवाद आयोजित केलेला होता, या परिसंवादामध्ये अतिशय छान असं आपण जे मत उलगडलेलं आहे किंवा आपला जो अभ्यासपूर्वक जे मांडलेलं आहे जे चित्रण अगदी खरं आणि वास्तव आहे. जिच्या विना सृष्टीचा हा डोलाराच अपूर्ण आहे, ती एक शक्ती, तीच एक प्रेमाचे संपूर्ण लेणे आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने ती गगनही भेदू शकते. स्त्री जेव्हा पेटून उठते तेव्हा इतिहास घडवते. आजच्या या परिसंवादामध्ये आदरणीय ॲडव्होकेट मॅडम अनुराधा येवले मॅडम, त्याचप्रमाणे प्राध्यापक लेखिका माननीय निलिमा क्षत्रिय मॅडम, त्याचप्रमाणे आजच्या या परिसंवादाच्या अध्यक्ष मॅडम, सेवानिवृत्त अधिकारी, समाजसेविका, उत्तम लेखिका आपल्या निलिमा मॅडम यांनी आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण, स्त्रीचे साहित्यातील स्थान कसे आहे, अजून काय बदल व्हावा, समाजाने जे स्थान कसे स्वीकारावे, स्त्रीमुक्तीसाठी साहित्याने अजून किती प्रगती करणे गरजेचे आहे याचे अभ्यासपूर्वक चिंतन आपल्यासमोर उलगडले आणि ते मांडले. त्याबद्दल मी ह्या तिघींचेही अतिशय मनपूर्वक आभार मानते. शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने मी खरंच आपले मनापासून आभार मानते आणि हा परिसंवाद संपला असं जाहीर करते. धन्यवाद.